हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. आपण काल पाहिलं भगवंतांनी अर्जुनाच्या 7ही प्रश्नांची उत्तरं 7 श्लोकांमध्ये दिली. आज आपण 8व्या श्लोकाकडे वळणार आहोत. अध्याय 8वा, श्लोक 8वा. आज 8 ते 14 हे 7-8 श्लोक आपल्याला बघायचे आहेत. 8व्या श्लोकाला आपण सुरुवात करणार आहोत आता. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिनः परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. अभ्यासयोगयुक्तेन. आता मागच्या श्लोकामध्ये म्हणजे आपण 7व्या श्लोकामध्ये पाहिलंय, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच मय्यार्पित मनोबुद्धी. तुझी मन आणि बुद्धी मला अर्पण कर. हे कसं जमेल ते इथे सांगितलंय. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना चेतसा. इतरत्र कुठेही न जाणाऱ्या चित्ताने, म्हणजेच एकाग्र चित्ताने. अन्यगामीन इतरत्र जाणारं, इकडे तिकडे धावणारं तसं नको. न अन्यगामिना चेतसा अभ्यासयोगयुक्तेन. अभ्यासयोगाचा योगयुक्त चित्तानी, इतरत्र न जाणाऱ्या एकाग्र चित्तानी, अभ्यास सातत्याने पुन्हा तोच अभ्यास करण्याच्या चित्तानी. परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ अनुचिंतयन्. सातत्याने त्याचं चिंतन एकाग्र चित्तानी, अभ्यासपूर्वक, प्रयत्नपूर्वक परमपुरुषं अनुचिंतयन्. त्या परमपुरुषाचं सातत्याने चिंतन केल्यानंतर दिव्यम याती, त्याच्याकडे त्या पुरुषाला तो प्राप्त होतो. असं इथे या श्लोकामध्ये 8व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. जे नाना गती ते पावविते ते चित्त वरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते गेले की आहे. जे नाना गती ते पाविते, जे वेगवेगळ्या गती माणसाला दाखवतं, ज्या विषयाच्या मागे धावाल त्याची अनुभूती ते तुम्हाला आणून देतं. चित्त आहे ना. आत्ता होतं भुईवर गेय आभाळात. आत्ता पृथ्वीवर होतं, गेलं आभाळात. आत्ता इथे आहे, लगेच गेलं परदेशातल्या आपल्या मुलांकडे. असं ते माणसाला सगळीकडे हिंडवतं, थकवतं. अनेक विचार त्याच्यामध्ये येतात, अनेक संकल्प विकल्प त्याच्यामध्ये येतात. म्हणून त्याला म्हटलंय जे नाना गती ते पावविते. हे मन माणसाला, हे चित्त माणसाला वेगवेगळ्या गतींपर्यंत घेऊन जातं. ते चित्त वरील आत्मयाते. त्या चित्ताने जर आत्म्याशी विवाह केला, आत्म्यालाच वरलं, आत्म्यावर प्रेम केलं, आत्मरत झालं, तर मग कवण आठवी देहाते गेले की आहे. मग कोणाला देहाची आठवण राहील? देह आहे का गेला? कारण तो कुठे रत झाला? आत्म्यामध्ये रत झाला. आपण दुःखी आहोत कारण आपण देहभावामध्ये रत आहोत, आत्मभावामध्ये गेलोच नाही. आपण बहिर्मुखी आहोत, अंतर्मुख कधी झालोच नाही. जो आमच्या मध्येच आहे, जो आमच्या जन्मापासून आमच्याशी जोडलेला आहे, किंबहुना त्याच्याही आधीपासून जोडलेला आहे, ज्याचा आमचा संबंध नैसर्गिक आहे, कृत्रिम नाही, त्याला आम्ही बघतच नाही. पण मग त्याला जर बघितलं तर न अन्यगामिनः चेतसा अभ्यासयोगयुक्तेन. आपण त्याच्याकडे जर पाहिलं, पै सरते चेनी ओघे सिंधुजळा मीनले घोंघे
ते काय वर्तते आहे मार्गे म्हणून पाहो येते. सरिते चेनी ओघे, सरिता नद्यांचे ओघ, नद्यांचा प्रवाह. सिंधू जळा मीनले घोंघे, असा घोंघावत येतो नदीचा ओघ पाण्याचा खळखळाट करत आणि समुद्रामध्ये मिळतो. ते काय वर्तते आहे मार्गे म्हणून पाहू येते. मागे काय झालं हे बघायसाठी तो प्रवाह काय मागे परत येतो समुद्रातून? मुळीच नाही. एकदा तो फोफावत तिथे गेला की तिथेच मिळाला, तिथून तो काही पुन्हा मागे येत नाही. ना ते समुद्राची होऊन ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जाहले. येथ यातायात निमाले, घनानंद जे. किती छान म्हणलंयस. नाते समुद्राची होऊन ठेले, ते नदीचं पाणीच समुद्र होऊन जातं. समुद्राचं पाणी नाही, एंटायर समुद्रच होऊन जातं. तो नदीचा प्रवाह समुद्रच होऊन जातो. तेवी चित्ताचे चैतन्य जाहले, त्याप्रमाणे तेवी त्याप्रमाणे चित्त जे तुम्ही परमेश्वराला अर्पण केलंय ते परमेश्वरच होऊन जातं, चैतन्य रूपच होऊन जातं. परमेश्वर म्हणजे चैतन्य, ते चैतन्य रूपच होऊन जातं. येथे यातायात निमाले, घनानंद जे. यातायात निमाले, जाणं येणं म्हणजे जन्ममरण. इथे जन्ममरणाचा फेरा चुकला, बंधन तुटलं, मोक्ष प्राप्त झाला. आणि काय प्राप्त झालं? घनानंद जे, सच्चिद आनंद, घनदाट आनंद, तेवढा फक्त प्राप्त होतो. म्हणून माणसानी अभ्यासयोगयुक्तेनं न अन्यगामिना चेतसा परमं पुरुषं दिव्यम अनुचिंतयन, त्याचं निरंतर चिंतन करावं, सातत्याने चिंतन करावं, प्रयत्नपूर्वक चिंतन करावं. बाहेर धावणाऱ्या चित्ताला पुन्हा पुन्हा ओढून आत आणावं. त्याच्यासाठी भगवद्गीता आहे, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यासाठी हरिपाठ आहे, त्याच्यासाठी दासबोध आहे, त्याच्यासाठी पसायदान आहे. काय भरपूर भरपूर गोष्टी संतांनी निर्माण करून ठेवल्या आहेत. जे आपल्याला आवडेल ते साधन घ्यावं आणि त्याची साधना निरंतर करावी. आता 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये दिव्य स्वरूपाचं चिंतन कसं करावं, कसा काय विधी आहे त्याचा, हे सांगितलेलं आहे. कविं पुराणं अनुशासितारं आणोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तपसः परस्तात्. कविं पुराणं अनुशासितारं, कवी म्हणजे पंडित किंवा ऋषी किंवा मुनी किंवा सर्वज्ञ किंवा ज्ञानी, त्याला कवी म्हणतात. पुराणम, पुरातन अशा, अनुशासितारम, सर्वांचा नियंता असणारा, सनातन, पुराण म्हणजे सनातन असणारा आणि ज्ञानी असणारा. अणोरणीयांसम, अणु रेणू म्हणजे अणु आणि अणुचा आणखी रेणू छोटासा भाग, त्याच्यामध्ये जो भरलेला आहे त्याचं अनुस्मरेद्य, हा त्याचं अनुस्मरण करावं, नित्यस्मरण करावं. सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम, कारण तो कसा आहे? सर्वस्य धातारम, सगळ्यांना धारण करणार. अणुरेणूपासून ते संपूर्ण ब्रह्मांडापर्यंत सगळ्यांना धारण करणारा तो आहे. सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम, ज्याच्या रूपाचं चिंतन नाही करता येत, कारण रूपच नाही, आकारच नाही, निराकार आहे, निर्गुण आहे, त्याच्यामुळे त्याचं चिंतन होत नाही. आदित्यवर्णम तमसः परस्तात्, तो कसा आहे? तमसहा, अविद्या, तमस म्हणजे अविद्या, परस्तात् अविद्येच्या पलीकडे असणारा, मन आणि इंद्रियांच्या पलीकडे असणारा असा तो प्रकाश आहे. आदित्यवर्ण म्हणजे सूर्य आहे, तो अज्ञानाच्या पलीकडे राहणारा सूर्य आहे. तिथपर्यंत माणसाने जाण्याचा प्रयत्न करावा.
आणि कसा? प्रयाणकाले मनसा चलेन, प्रयाणकाळी अचलेन मनसा, विचलित न झालेल्या चित्तानी, मनानी, अचलेन मनसा, ज्याचं मन विचलित होत नाही. भक्त्या युक्तो योग बलेन चैव, भक्तियुक्त योग बळानी. भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक, दोन भुवयांच्या मध्यभागी प्राणाला गोळा करून, तिथे प्राणाला आणून, सतं परम पुरुषमुपैति दिव्यम, योगी त्या परमपुरुषाला तिथे प्राप्त करतो. हे त्याचं राहण्याचं ठिकाण आहे, तिथे तो त्याला प्राप्त करतो असं इथे सांगतात. अंतकाळी सुद्धा योगाच्या सामर्थ्याने योग्य प्रकारे त्याला स्थापन करून परमात्म्यालाच प्राप्त करून घेतो. याच्याबद्दल आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा. तो जडा जडा ते वीरवितू, भ्रूलता माझी संचरतू, जैसा घंटा नादलयस्थू घंटेसीच होय. तो जडा जडा ते विरवितू, विरवितू विरवून टाकणे, लय करून टाकणे. जड आणि अजड, चर आणि अचर, जीव आणि जड, या सगळ्यांचा जो लय करून टाकतो असा तो प्राण. भ्रूलता माझी संचरतू, भ्रूमध्यामध्ये तो स्फुरत असतो. जैसा घंटा नादलयस्थू घंटेसीच, ज्याप्रमाणे घंटा वाजवली की त्या घंटेचा नाद त्या घंटेमध्येच लय पावतो, तिथेच घुमतो आणि तिथेच थांबतो. त्याप्रमाणे हा या देहामध्येच निर्माण होतो आणि ह्या देहाचाच लय करवितो. का झाकलीये घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. झाकलीये घटीचा दिवा, घट म्हणजे घडा किंवा भांड. दिवा आहे आणि त्याच्यावर भांड उपडं घातलं, पालथं ठेवलं तर काय होईल? तो विझून जाईल दिवा. पण भांड्याच्या बाहेर कोणालाही कळणार नाही आत दिवा केव्हा विझला आणि कसा विझला, इतका तो शांतपणे निवतो. नेणी जे काय जाहला केव्हा, कसा केव्हा तो मालवला किंवा विझला हे कळत नाही. या रीती जो पांडवा देह ठेवी, अशा पद्धतीने जो देह ठेवतो, आत्ता होता आणि आत्ता नाही आहे, इतकं सहज जो देह त्याग करतो, तो केवळ परब्रह्म जया परमपुरुषाईचे नाम होऊनी टाके. तो केवळ परब्रह्म आहे आणि त्याला परमपुरुष हे नाव दिलं जातं, म्हणजेच तो परमपुरुषाला प्राप्त होतो. म्हणून हे लक्षात ठेवायचं. कविम पुराण मनुशासितारम, जो ज्ञानी आहे, सनातन आहे, सगळ्यांचं अनुशासन करणारा आहे, अणोरणीयांसम, अणुरेणूमध्ये भरलेला आहे, सर्वस्य धातारम, सगळ्यांचं धारण करणारा आहे, अचिंत्य रूपम, त्याचं रूप असं आहे की त्याचं चिंतन करता येत नाही, रूपामध्ये चिंतन करता येत नाही, निर्गुण निराकारमध्ये चिंतन करता येतं. आदित्यवर्णम तमसहा परस्तात, अज्ञानाच्या पलीकडे असलेला तो प्रकाश सूर्य आहे, असं त्याचं रूप आहे, त्याचं दिव्य स्वरूप आहे. प्रयाणकाले मनसा अचलेन, म्हणून माणसानी अंतकाळी अचल मनानी, विचलित न होणाऱ्या मनानी, भक्त्यायुक्तो, अत्यंत भक्तीनी, योग बलेन, योगाच्या साह्याने, भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य, प्राणांना दोन भुवयांच्या मध्ये कोंडून, सतम परमपुरुषमुपैति दिव्यम, मग देह टाकावा, म्हणजे मग तो त्या परमपुरुषाला प्राप्त होतो. देह कसा सोडावा हे पण सांगितलं आणि स्मरण कसं करावं ते पण सांगितलं. आता 11वा श्लोक. 11व्या श्लोकामध्ये निर्गुण स्वरूप कसं आहे भगवंताचं ते सांगितलेलं आहे. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद् यतयो वीतरागः, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति
तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. संग्रहेण प्रवक्षे. संग्रहेण थोडक्यात, प्रवक्षे सांगतो, थोडक्यात सांगतो. काय थोडक्यात सांगतो? यद अक्षरम वेदविदो वदंती. ज्याला वेद जाणणारे लोक अक्षर असं म्हणतात. विशंती यद यतयः वीतरागः. जे अनासक्त म्हणजे वीतराग अशा योग्यांमध्ये, प्रयत्नशील योग्यांच्या मध्ये प्रवेश करतात आणि यद इच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती. ज्यांना ब्रह्मचर्य आचरण्याची इच्छा आहे, तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. ज्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडतात, ते जे पद आहे, ब्रह्मपद आहे, ते मी तुला आता थोडक्यात सांगतो. वेदवेत्ते विद्वान ज्या परमपदाला अक्षर असं म्हणतात, अनासक्त योगी ज्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या पदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचं पालन करतात, असं जे पद म्हणजेच ब्रह्मपद, ते मी आता तुला थोडक्यामध्ये सांगतो. तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. ते पद मी तुला थोडक्यात आणि प्रवक्षे उत्तम रीतीने सांगतो. म्हणजेच सगळ्या प्रकारच्या साधना केल्यानंतर जे फळ मिळतं ते पद आहे आणि ते पद मी तुला आता सांगतो. मग पुढे 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्नि आधाय आत्मानः प्राणमास्थितो योगधारणम. सर्वद्वाराणि संयम्य. सगळ्या द्वारांचा संयम करून. आपल्या योगशास्त्रामध्ये प्राणायाम करत असताना काही बंध सांगितलेले आहेत. जालंधर बंध, उड्डियान बंध आणि मूल बंध. हे 3 बंध महत्त्वाचे. हे 3 बंध बांधले असता प्राणाला बाहेर जाण्याची किंवा बाहेरचा प्राण आत येण्याची सगळी दारं बंद होतात. मूलबंध म्हणजे गुदद्वार, गुदद्वाराजवळचा बंध. उड्डियान बंध म्हणजे आपल्या उदरातला असणारा. आणि जालंधर बंध म्हणजे आपल्या इथे गळ्यामध्ये ह्या ठिकाणी असणारा. ही हनुवटी या छातीच्या खोबणीत खोचून ठेवली की मग हा जालंधर बंद बांधला जातो आणि मग तो प्राण आत असेल तर आत कोंडला जातो, बाहेर असेल तर तो बाहेरच कोंडला जातो. याला म्हणतात त्रिबंधात्मक प्राणायाम. तर त्याला उद्देशून इथे म्हटले सर्व द्वारा आणि संयम्य. सगळे द्वार संयमित करून मनोहृदि निरुध्यच. मनाला हृदयामध्ये अडवून म्हणजेच अंतःकरणामध्ये अडवून म्हणजेच त्याला बाहेर न जाऊ देता. मूर्ध्नी आधाय आत्मनः. मूर्ध्नी म्हणजे मूर्धेजवळ आत्म्याला एकत्र करून आत्म्याला तिथे आणून प्राणमास्थितो योगधारणम. तिथे प्राण स्थिर केल्यावर योगधारणा होते म्हणजेच संकल्प विकल्प रहित चित्त होतं म्हणजे योगाची प्राप्ती होते. असं झाल्यानंतर हे सगळं केल्यानंतर ओम इति एकाक्षरम ब्रह्म. ओम या एक अक्षराने व्यक्त होणाऱ्या ब्रह्माला व्याहरण माम अनुस्मरण. त्या ओंकाराचा उच्चार, व्याहरण उच्चार करणे, त्या ओंकाराचा उच्चार करत माझं स्मरण करत यहा प्रयाती त्यजन देहम. जो देह टाकून जातो स याती परमाम गतिम. तो परमगतीला प्राप्त होतो. आता हे सगळं इतकं साध्य होणं याच्यासाठी योगाचा सुद्धा खूप सराव लागतो. स्थिरासनात बसावं लागेल, प्राणायाम करावा लागेल, त्या प्राणांना संयमित करावं लागेल, सगळी दारं बंद करावी लागतील त्याची बाहेर जाण्याची. त्याला हृदयामध्ये
निरुद्ध करावं लागेल. मग हळूहळू मूर्ध्नी म्हणजे मस्तकामध्ये आणून त्या प्राणाचं योगधारणा करावी लागेल. मग ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन, मग ओंकाराचा प्रणवाचा जप करत, माम अनुस्मरण भगवंताचं स्मरण करत, यहा प्रयाती त्यजन देहान, जो देहाचा त्याग करून निघून जातो, सयाती परमां गतीम, तोच परमगतीला प्राप्त होतो. सर्व इंद्रियांची द्वारे अडवून चित्ताला हृदयामध्ये स्थिर करून मनाला जिंकल्यावर मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योगधारणेमध्ये स्थिर होऊन जो माणूस ओम या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याच्या अर्थरूप निर्गुण ब्रह्माचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. तैसे चित्त राहिल्या पांडवा, प्राणाचा प्रणवूची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी. तैसे चित्त राहिल्या पांडवा, चित्त एकाग्र झाल्यावर हे पांडवा, प्राणाचा प्रणवूची करावा, प्राणायामाद्वारे प्रणवाचा उच्चार करावा. प्राणायाम हा प्रणवाचा उच्चार करतच करतात हे अनेकांना माहीत नाही. खरा प्राणायाम जो आहे तो प्रणव उच्चार करतानाच करतात. मग अनुवृत्ती पंथे आणावा, मग त्याला क्रमाक्रमाने मार्गावर आणावा. कोणत्या मार्गावर? मूर्ध्नी, मूर्ध्नीच्या मार्गावर, इथे मस्तकामध्ये त्याला आणावा. तेथ आकाशी मिळे न मिळे, तैसे धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. ओंकाराच्या 3 मात्रा अ उ म आणि वर अर्धबिंदी, अर्धचंद्र आणि अनुस्वार आहे. या 3ही मात्रा त्या अर्धचंद्राच्या अनुस्वारात जशा जाऊन मिळतात त्याप्रमाणे ह्या सगळ्या प्राणायामाला मस्तकामध्ये आणून ठेवावं. आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे. तो प्राणायामातला प्राण कसा धारण करावा? तर जणू काही तो परब्रह्म आकाशामध्ये मिळाला की न मिळाला, तिथपर्यंत अजून पोचला की न पोचला, अशा प्रकारे तो धारण करावा. आणि जसं ओंकाराच्या 3ही मात्रा चंद्रबिंदूमध्ये वर एकत्रित होतात शेवटी उच्चाराच्या, तसं या प्राणाला मस्तकामध्ये एका ठिकाणी आणावा. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत सांता. म्हणून प्रणव हेच माझं नाव आहे, तेच एकाक्षर ब्रह्म आहे, तेच माझं परम स्वरूप आहे. आणि त्याचं जो शेवटी स्मरण करतो, अंती स्मरण करतो, या परीत जी देहाते तो त्रिशुद्धी पावी माते, जया पावण या परवते आणिक पावणे नाही. ते असं स्मरण करीत जो देह सोडतो तो त्रिशुद्धी पावी माते. त्याच्या त्रिशुद्धी होतात, म्हणजे त्रिविध तापांची शुद्धी होते, त्रिविध ताप त्याचे निघून जातात आणि तो मला पावतो. जया पावण या परवते, मला पावल्यानंतर आणि कपावणे नाही, त्याला पुन्हा कुठेही जावं लागत नाही, तो मलाच येऊन प्राप्त होतो, म्हणजेच मुक्त होतो. आता 14वा श्लोक भगवत प्राप्तीचा उपाय, सोप्पा उपाय सांगितलाय. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः, तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. तस्य अहम सुलभः पार्थ, हे पार्था मी त्याच्यासाठी सुलभ आहे, सहज प्राप्त होणारा आहे. कुणासाठी? नित्ययुक्तस्य योगिनः, जो नित्ययुक्त माझ्याशी नित्य जोडला गेलेला आहे अशा योग्याला मला प्राप्त करणं अत्यंत सोपं आहे. तो मला सहज प्राप्त करून घेतो. का? अनन्यचेतः सततं यो मां स्मरति नित्यशः, जो मला
इतरत्र कुठेही चित्त न जाऊ देता, म्हणजेच एकाग्र चित्तानी सतत माझं स्मरण करतो, असा योगी जो आहे, जो मला माझ्याशी नित्य जोडलेला आहे, त्याला मी सहज प्राप्त होतो. तात्पर्य काय की तुम्ही पण असेच व्हा. कसे? अनन्यचेतः माम स्मरति नित्यशः. एकाग्र चित्तानी सतत मला स्मरणारे नित्ययुक्त योगिनः. नित्ययुक्त आणि समत्व बुद्धीचे तुम्ही व्हा. मग सतत म्हणजे काय? सततम यो माम स्मरती. तर जागेपणी तर आपण स्मरण करूच, पण निद्रितावस्थेत सुद्धा जो स्मरण करतो तो. अनेकांच्या बाबतीत असं सांगतात काही योगी, जे झोपलेले असले तरी त्यांच्या देहातून नामस्मरणाचा आवाज येतो, त्याला म्हणतात सतत. जागृतावस्थेत तर करतातच, पण निद्रितावस्थेत सुद्धा अखंडपणे नामस्मरण ज्याचं होतं तो सततम माम स्मरती नित्यशः. मग नित्यशः म्हणजे काय? तर नेहमी, ऑलवेज. पण मग ऑलवेज म्हणजे काय? तर ज्या दिवसापासून नामस्मरण करायला सुरुवात केली त्या क्षणापासून ते जोपर्यंत देहपात होत नाही तोपर्यंत सातत्याने ते नामस्मरण होत राहणं, याला म्हणतात नित्यशः. या दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. सततम नित्यशः. सततम म्हणजे जागेपणी आणि झोपलेला असताना सुद्धा, कार्यरत असताना सुद्धा. आणि नित्यशः म्हणजे जिथून नामस्मरण करायला सुरुवात केली, आपल्याला गुरूंनी सांगितलं असेल किंवा आपण आपल्या मनाने सुरू केलं असेल, जिथून सुरू केलं त्या क्षणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत, त्याला नित्ययुक्त असं म्हणतात. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजशी लिगटले, मी जिहोऊनी आटले उपासिती. ऐसे निरंतर एकवटले, असे जे नित्यशः एकाग्रपणानी अंतःकरणी मजसी लिगटले, अंतःकरणामध्ये मला ज्यांनी धारण केलंय, मीची होऊनी आटले उपासिती, ते माझे मीच होऊन राहिले आणि माझीच उपासना करतात. तया देहावसान जै पावे, अशा माणसांना जर देहावसान प्राप्त झालं, म्हणजेच त्यांचा देह पडला, तै तीही माते स्मरावे, आणि त्यावेळेला ते माझं स्मरण करतात. मग म्या जरी पावावे तरी उपास्तिकायसी, आणि त्यांनी माझं स्मरण केलं, त्याला लगेच मी पावतो. पण जे उपासना करणार नाहीत आणि फक्त अंतकाळी माझं नाव घेतील आणि त्यांना मी लगेच पावलो, तर ही अशी उपासना करणारे, नित्ययुक्त असणारे, त्यांच्या जर वेळी मी आलो नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल. म्हणून मी त्यांनी हाक मारता क्षणी त्यांच्याकडे येतो. आणि भक्ताही तेची दशा, तरी भक्तीचा सोसू कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. भक्ताच्या बाबतीत जर मी असं वागलो नाही, मी जर त्यांच्या हाकेला धावून आलो नाही, तर कुणालाही माझी भक्ती करावीशी वाटणार नाही. म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा, अशी शंकासुद्धा कोणी मनात आणू नये. ध्वनी म्हणजे शंका. अशी शंकासुद्धा कोणीही मनात आणू नये की भक्ताला देव पावत नाही, अशी शंकासुद्धा मनात आणू नये. भक्त आहे, नित्ययुक्त आहे, सतत आणि निरंतर माझं स्मरण करणारा आहे, त्याला मी पावणार नाही असं कधीही होणार नाही. भगवंतांनी प्रतिज्ञाच केलेली आहे, नमे भक्त हा प्रणश्यती, माझ्या भक्ताचा मी नाश होऊ देत नाही, त्याला मी नष्ट होऊ देत नाही. तीही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरला की पावावा, तो आभारूही जीवा साहवेचिना. त्या उपासना करणाऱ्या लोकांच्या बाबतीत, नित्ययुक्त लोकांच्या बाबतीत, तीही त्यांनी जे वेळी मी स्मरावा, ज्यावेळी माझं स्मरण केलं ते वेळी स्मरला की पावावा. स्मर्तृगामी, स्मरण केल्याबरोबर प्राप्त होणारा,
असा जर मी झालो नाही तर आभारूही जीवा साहवेची ना, तो त्यांच्या उपासनेचा भार मला सहन होणार नाही. आणि म्हणून त्यांनी नुसती मला हाक द्यायचा उशीर की मी त्यांना जाऊन पावणार, त्यांना भेटणार, असं भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. आज आपण 8 ते 14 श्लोक घेतले, तेवढे आपण म्हणूया आणि आज इथे थांबूया. बाकीचे श्लोक आपण उद्या बघणार आहोत. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना, अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना, परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्, कविं पुराणम् अनुशासितारम् अणोरणीयांसमनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्यरूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यं यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम् इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हरिः ओम. आज इथे थांबू, बाकीचे श्लोक उद्या.